नमस्कार. सरळ आणि सोपी भगवद्गीता या सिरीजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. या भागाचा क्रमांक आहे 104. भक्तियोग म्हणजेच गीतेतला 12वा अध्याय हा आपण समजून घ्यायचा प्रयत्न करत आहोत. आपल्या मित्रमैत्रिणींचे स्वभाव आपल्यावर परिणाम करतात. आपल्याला लगेच ते लक्षात येत नाही. हळूहळू आपण त्यांच्यासारखे वागायला लागतो. स्वभाव चांगला असला तर काहीच हरकत नाही, मात्र दुष्ट स्वभाव आपल्यालाच महागात पडेल. शत्रू हा मित्र म्हणून आपल्यात वावरत नाहीये ना, याची पण तेवढीच काळजी घेतली पाहिजे. आजच्या भागात याच मित्र, शत्रू आणि त्यांच्या स्वभावाबद्दल बोलूया. यस्मानो द्विजते लोको लोकानो द्विजते चयः हर्षामर्षभयोद्वेगैर मुक्तो यस्य च मे प्रियः. हा या अध्यायातील 15वा श्लोक. या श्लोकात श्रीकृष्ण काय म्हणतात आणि पुढे देखील अर्जुनाला काय समजवतात ते जाणून घेऊया या भागात. मागच्या भागात आपण काही गुणांबद्दल बोललो, ते म्हणजे एका भक्तात असलेले गुण. श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की एक खरा भक्त आपल्या मनात दुसऱ्यांबद्दल द्वेष ही भावना ठेवत नाही, स्वार्थी नसतो, सर्वांशी मैत्री आणि करुणेने वागतो आणि अहंकारापासून मुक्त असतो. आज श्रीकृष्ण अर्जुनाला पुढे काय सांगतात ते जाणून घेऊया. सुरू करूया 15व्या श्लोकापासून. अशी व्यक्ती जी जगात घडणाऱ्या गोष्टींनी विचलित किंवा ॲजिटेटेड होत नाही आणि जी भय किंवा फिअर आणि अहंकार किंवा इगो यापासून मुक्त आहे, अशी व्यक्ती भगवंतांना प्रिय आहे. पुढे 16व्या श्लोकात आपल्याला असे कळते की हा भक्त अनपेक्ष किंवा कुठल्याही अपेक्षा ठेवत नाही. हा भक्त शुचिर म्हणजे वाईट हेतूने कृती करत नाही आणि प्रामाणिकपणे काम करतो. हा साधक दक्ष किंवा आपल्या जबाबदाऱ्या सत्करतेने पार पाडतो आणि आपली कर्म परमेश्वराला समर्पित करतो. हा भक्त उदासीनो किंवा अनासक्त डिटॅच्ड असतो. हा साधक गतव्यतः किंवा अनपर्टर्ब्ड शांत असतो आणि सर्वारंभ परित्यागी किंवा सर्व कामांमध्ये स्वार्थापासून मुक्त राहू शकतो. खाद्यपदार्थ बनवायचं म्हटलं की आंबट, तिखट, गोड, खारट या गोष्टींकडे बारकाईने बघायला लागतं. कारण एखाद्या डिशची चव या छोट्याशा गोष्टींवर अवलंबून असते. म्हणजे एखादी भाजी करायची तर त्यात मिठाबरोबर थोडासा गूळ किंवा साखर एक बॅलन्स म्हणून आपण घालतो. आयुष्याचे पण असेच असते. मिठासारखे खारट, लिंबासारखे आंबट, मिरचीसारखे तिखट असे बरेच अनुभव आपल्याला आपल्याच कृतींमुळे येत असतात. पण याच कृती बरेचदा गुळासारखे गोड अनुभव पण देतात. आणि म्हणून 17व्या श्लोकात श्रीकृष्ण म्हणतात की मला प्रिय असलेला भक्त आयुष्यात येणाऱ्या चांगल्या आणि वाईट गोष्टींचा मनाला त्रास करून घेत नाही. हा भक्त एक प्रकारे समतोल दर्शवून निश्चिंत असतो. या इक्वॅनिमिटीमुळे त्याचे मन नेहमी शांत असते. या शांत मनामुळेच तर तो एक प्रकारचे स्वातंत्र्य अनुभवू शकतो. आणि हे असे स्वातंत्र्य कोण नाकारेल? हा समतोल हा भक्त आपल्या मित्र किंवा शत्रू यांच्याबद्दल सुद्धा विस्तारित करतो. यालाच श्रीकृष्ण संग विवर्जितः किंवा इम्पार्शल, तटस्थ असे म्हणतात. कारण हा भक्त भौतिक जगात आपले सुख शोधत नाही. या जगातल्या गोष्टींशी अटॅचमेंट किंवा जोड दर्शवत नाही. तुम्हाला या सगळ्या गोष्टी पटतील असे नाही, मात्र आपली आसक्ती किंवा अटॅचमेंट
आपल्याला भावनिक गोंधळात टाकते हे खरे आहे. आणि सध्या या अटॅचमेंटला अजून एक मित्र मिळाला आहे, ओव्हर थिंकिंग किंवा अतिविचार. हे दोघे मित्र मिळून एका व्यक्तीला खूपच त्रास देतात. या दोघांना किती दूर किंवा जवळ करायचे हे तुमच्या हातात आहे. डिटॅचमेंट किंवा वैराग्य आणि समतोल किंवा इक्वॅनिमिटी यांची मैत्री जास्त फायद्याची ठरेल. ही मैत्री मनशांती देईल. भक्तियोग या अध्यायातील बाकीच्या गुणांबद्दल बोलूया पुढच्या भागात. धन्यवाद.